हे मॅजिक ड्रिंकसाठी लागणारं साहित्य आहे, सगळं घेतलेलं आहे. हॅलो, मी अमरज्योती खेडकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण म्हणजे मी आज सांगणार आहे तुम्हाला, आणि हे खूप म्हणजे अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मी हे सांगते सगळ्यांना की उन्हाळा सुरू झाला की बघा, आपण म्हणतो ना उन्हाळा लागतो, किंवा बऱ्याच मुलांना की नाकातनं रक्त येतं, आणि कधी कधी ते इतकं रक्त येतं की असं म्हणजे रक्त बाहेर येत असतं सारखं, इतकं रक्त येतं. आणि उष्णता वाढते. उष्णता वाढल्यामुळे सगळ्या शरीरात म्हणजे असं आग होते, किंवा तळपायाची आग होते, आणि बरंच डोकं बघितलं तुम्ही तर असं गरम असं लागतं, डोळ्यांची आग होते, डोळे चुरचुरतात, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. तर ह्याच्यावर एक रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण नाकातनं रक्त जेव्हा येतं ना, म्हणजे माझ्या मुलाला तो लहान असताना नेहमी तो खेळून उन्हाळ्यात वगैरे खेळायला, आता सुट्ट्या असतात त्यामुळे खेळायला बाहेर जायचा. खेळता खेळता तो धावत धावत कधी कधी घरी यायचा, आणि त्याच्या नाकातनं असं खूप रक्त, म्हणजे असं असं घाबरून जायचो आपण, इतकं रक्त व्हायचं. आम्ही पुसायचं परत रक्त यायचं. तर त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की असं जेव्हा रक्त येतं तेव्हा त्याला असं झोपवायचं, शक्यतो त्याचं म्हणजे डोकं असं खाली राहिलं पाहिजे, पायाखाली उंच काहीतरी द्यायचं, डोकं खाली राहिलं पाहिजे, आणि बर्फ घ्यायचा आणि बर्फ नाकावर फिरवायचा, आणि त्याला तसंच झोपून द्यायचं. जिथपर्यंत रक्त थांबत नाही तिथपर्यंत रक्त थांबतं, कारण माझा अनुभव आहे की असं केल्यावर हळूहळू हळूहळू रक्त यायचं थांबतं. तर हे सगळं होतं, हे वरचे उपाय झाले. पण आतून पण आपण त्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ही जी उष्णता आहे, ही उष्णता कमी होण्यासाठी पोटातनं पण काहीतरी दिलं पाहिजे. तर हे आमच्या पारंपरिक, म्हणजे माझ्या आई, नंतर माझी मावशी, आम्ही सगळेजण म्हणजे कोकणामध्ये तिकडे हे जेव्हा असं उन्हाळा सुरू होतो त्यावेळेला हे पेय म्हणजे करायचे आणि प्यायचे, म्हणजे मुलांना द्यायचे. तर आता हे काय आहे हे मी तुम्हाला सांगते. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण सुगडी घेतो जानेवारी महिन्यात, म्हणजे ते सुगड पुसतात तशी, किंवा छोटं मडकं जर तुमच्याकडे असेल तर छोटं मडकं काळं घ्यायचं, काळं मडकं घ्यायचं. कारण आपण नेहमी माठात पाणी गार करतो, काळा घेतो माठ, तसं काळं मडकं असेल तर जास्त चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं 1 पेला, आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून बडीशोप, 7-8 काळ्या मनुका, आणि 1 छोटा तुकडा ह्याचा घ्यायचा, खडीसाखरेचा. खडीसाखर पण थंड म्हणजे असते, तर म्हणून खडीसाखरेचा 1 छोटा तुकडा घ्यायचा. आता बडीशोप नेहमी, बडीशोपनी तर आपलं अन्नपचन होणं वगैरे बाकी सगळे हे क्रिया चांगली होते, म्हणून आपण नेहमी काय करतो की आपण जेवण झाल्यावर बडीशोप खातो. आणि त्याच्यानंतर धणे आहेत, हे धणे खूप थंड आहेत, त्यामुळे धणे थंड असल्यामुळे ते आपल्याला शरीराला गारवा देतात. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की ज्यांना डायबिटीज, म्हणजे मोठी लोकं कोणी आहेत आणि डायबिटीज वगैरे असेल तर त्यांनी थोडं डॉक्टरांना विचारून घ्या. कारण धणे जसं थंडावा मिळतो शरीराला, तसं धण्यामुळे तुमची शुगर पण खाली येते, म्हणजे शुगर लो होऊ शकते. मग जर तुम्ही डायबिटीजच्या गोळ्या घेत असाल तर तुम्ही डायरेक्ट धणे घेऊ नका, तर तुम्ही ते डॉक्टरांना विचारून घ्या. तर असे धणे. आणि काळ्या मनुका तर तुम्हाला माहिती आहे, काळ्या मनुका म्हणजे तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, तुमचं HB जर कमी असेल, हिमोग्लोबिन, तर ते वाढतं, आणि तुम्हाला उत्साह येतो. कुठचंही काम करताना ना तुम्ही हे पेय घेतलं ना, तुम्ही दिवसभर एकदम उत्साही राहता, आणि शरीराला आतून एकदम गार 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 वाटायला लागतो. आणि खडीसाखर ज्याला पाहिजे त्याने टाकावी, नाही तर काळ्या मनुकांचा जो गोडवा आहे तो त्याच्यामध्ये उतरतो. खडीसाखर टाकणं ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर छोटा तुकडा टाका, नाही टाकला तरी चालतो. आता हे सगळं 1 पेला पाणी घ्यायचं, हे स्वच्छ धुवायचं, आणि रोजच्या रोज ते त्या मडक्यात भिजवायचं, म्हणजे रात्री भिजवून ठेवायचं सगळं, आणि ते मडकं झाकून ठेवून द्यायचं. सकाळी आपण उठलो
की ते जे आपण भिजवलेलं आहे ते छान भिजतं असं. मग ते कुस्करून घ्यायचं, हात स्वच्छ धुवून हाताने कुस्करायचं असं. आणि ते कुस्करल्यावर त्याचं जे वरचं पाणी असतं ते गाळून घ्या, किंवा असं नुसतं तुम्ही असं ओतून घेतलं तरी चालेल मग ग्लासमध्ये. तर ते पाणी घ्यायचं आणि ते सकाळी अनुशापोटी ते पाणी प्यायचं. तुम्हाला इतकं गार वाटेल ना, पोटामध्ये एकदम गार 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 वाटतं असं. हे तुम्ही 8 दिवस घेऊन बघा, तुम्हाला अगदी चमत्कारिक फरक वाटेल शरीरातनं. ज्यांना उष्णता आहे किंवा इवन मी तुम्हाला सांगते ज्यांना पिंपल्सचा त्रास होतो, आता उष्णता जास्त असली की पिंपल्सचा त्रास होतो, तो ज्यांना पिंपल्सचा त्रास होतो, चेहरा काळवंडलेला आहे, आतमध्ये खूप उष्णता झाली की चेहरा असा काळवंडलेला दिसतो, निस्तेज दिसतो, चेहरा काळवंडलेला आहे किंवा पिंपल्सचा त्रास होतो, अशा लोकांनी पण हे घेतलं तरी चालेल. आणि कोणीही घेतलं तरी चालेल, असं काही त्याला कंपल्सरी नाही की तुमच्या नाकातनं रक्त येत असेल तरच तुम्ही घ्या. पण हे उन्हाळ्यात घ्यायचं असतं, कारण थंडीमध्ये हे घेतलं तर थंड पडू शकतं. तर उन्हाळ्यात हे पेय तुम्ही करून बघा आणि घेऊन बघा, तुम्हाला एक 8 दिवसात काय फरक जाणवतो ते बघा. पण मी स्वतः घेत होते त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की इतकं त्याने असं थंड वाटतं ना, आणि दिवसभर आपल्याला असं आतून जळजळ किंवा आतून असं आपल्याला गरम गरम असं वाटतच नाही. एकदम आपलं शरीर थंड वाटतं असं. आणि तुम्ही घेतल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, HB म्हणजे तुमचं कमी असेल तर ठीक होतं, आणि तुम्हाला खूप उत्साह वाटतो काम करण्यात, कुठचंही काम करण्यात तुम्हाला खूप उत्साह वाटतो. तर आता मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे, पण मी काय काय आहे ते प्रमाण तुम्हाला मी दाखवते. ते बघा, हे मॅजिक ड्रिंक बनवण्यासाठी 1 चमचा हा टीस्पून आहे, 1 टीस्पून धणे घेतले आहेत, 1 टीस्पून बडीशोप घेतली आहे, आणि काळे मनुके माझे नेमके संपले आहेत त्यामुळे मी हे बेदाणे घेतलेले आहेत, आणि एवढा खडीसाखरेचा तुकडा घेतला आहे. ह्याच्याहूनही तुम्ही छोटा घेऊ शकता किंवा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं, कोणाला शुगर वगैरे असेल तर तुम्ही नका टाकू, कारण या मनुक्याचं जे गोडवा आहे तो पाण्यामध्ये उतरतो. आता तुमच्याकडे छोटं काळं हे नसेल, मटका म्हणजे छोटं मडकं असतं ते जर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही, आपण चांदीचा पेला घेतला तरी चालतो. चांदीचा गुणच हा, चांदी म्हणजे थंड आहे, त्याच्यात ठेवलेलं पाणी तुम्ही सकाळी उठून जरी नुसतं साधं पाणी जरी प्यायलात तरी तुम्हाला थंडावा वाटतो. तर चांदीच्या ह्याच्यामध्ये पेल्यामध्ये सगळं हे तुम्ही साहित्य धुवायचं स्वच्छ, त्याच्यात भिजवायचं, टाकायचं रात्री झोपताना, आणि सकाळी उठल्यावर ते कुस्करून छान त्याचं पाणी गाळून घ्या, किंवा असंच पाणी घेतलं तरी, कारण बडीशोप किंवा हे थोडं आलं पोटात गेलं तरी काही फरक पडत नाही. उरलेलं जे आहे ते तुम्ही चावून पण खाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे पाणी जर तुम्ही रोज घेतलंत ना तर बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल. म्हणजे जी आतमध्ये उन्हाळ्यात जी आपल्याला उष्णता वाटते शरीरामध्ये ती पूर्ण तुमची कमी होईल, आणि तुमचा म्हणजे पोटाचे किंवा शरीराचे आजार कमी होतील, आणि शिवाय तुमच्या चेहऱ्यावर पण ग्लो येईल. त्यामुळे नक्की करून बघा, आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.